आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे, एवढं मी बोललो होतो. त्याच्यावर आता ही चर्चा एवढी सुरू झालेली आहे. मला वाटतं की मी मगाशी सांगितलं, अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे. ज्यांना माहिती आहे सगळ्यांना, आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे. अजित साहेब, फडणवीसांचं जे विधान येत आहे की त्यांनी सांगितलं की असं काही चर्चा दादांनी सुद्धा आमच्या सोबत केली नव्हती, अशा पद्धतीचे ते विधान याविषयी नाही, आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते, आज ते हयात नाही. तर मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. ज्या वेळेला अंतिम संस्कार होत होते तेव्हा मला मीडियाने विचारलं, तेव्हा मी उत्तर दिलं होतं की सत्य बोलणं गरजेचं आहे. त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं. मी फार सरळ बोलणारा माणूस आहे. त्यावेळेला मला त्यांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं की अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती. आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे, एवढं मी बोललो होतो. त्याच्यावर आता ही चर्चा एवढी सुरू झालेली आहे. मला वाटतं की मी मगाशी सांगितलं, अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे. ज्यांना माहिती आहे सगळ्यांना, आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे अजितदादा किती भावनिक आहेत. ते शरद पवारांच्याकडे बघितल्यानंतर अजितदादा काय भावनिक होता ते आम्ही बघितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे पवार साहेबांच्या उपस्थिती व्हावा. ज्यावेळेला सीएम म्हणतायत, देवेंद्र फडणवीस साहेब दोन गोष्टी बोलल्या. एक, हा निर्णय राष्ट्रवादीने त्यांच्या घ्यायला पाहिजे, फक्त करताना आमच्याशी चर्चा करावी. मला वाटतं मग ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब का करतायत बरं, तरी सुद्धा मी फार जबाबदारीने बोलतो. ज्यावेळेला चर्चा होती तेव्हा अजितदादा एकटे यायचे का व्हायचे. आमच्यासमोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का, तर झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला का असाच घेतला का, विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता, हे तरी मान्य करा ना. बरं, आम्ही विचारलं होतं वरिष्ठांची चर्चा झाली का, ते बोलले वरिष्ठाची चर्चा झाली. वरिष्ठ म्हणजे कोण, आता मी त्याचा उल्लेख करणार नाही. आता दादा तर नाहीये. पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली का, ते बोलले माझी चर्चा झालेली आहे, मी 2-4 लोकांशी बोललेलो आहे आणि मी माझ्या पक्षाचा निर्णय घेणारा मी आहे, माझ्या मागे सगळे आहेत, त्यामुळे त्या निर्णयाची तुम्ही काळजी करू नका. एवढं सुद्धा म्हणाले की नगरपालिका, महानगरपालिकेच्या नंतर निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घ्यायचा होता, लगेच घ्यायचा होता, पण लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली. जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यामुळे हा विलंब झाला. नाहीतर दादांच्या हयातीमध्येच, दुर्दैवाने ते नाही पण हयातीमध्येच हा निर्णय झाला असता. असो, त्याच्यावर चर्चा बऱ्याच झाल्या, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला नंतर ज्यावेळेला आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं. आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची, मित्रपक्षाची चर्चा बोलले, माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा. अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. आता ह्याला मी जे म्हणतोय त्याला आता पुरावा द्यायचा म्हणलं, मी दादांच्या बाबतीमध्ये खोटं बोलू शकत नाही. आता मला वाटतं की याच्या संदर्भात फार राजकारण होऊ नये. आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे आम्ही पाठीमागे लागलोय, आम्हालाच विलीनीकरण करण्याची घाई आहे वगैरे असं जे चित्र रंगवलं जात आहे हे दुर्दैवाचं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीला इतिहास होऊ शकतो. दादाची भावनिकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय आहे हे गल्ली बोळामध्ये आणि चौकामध्ये जो दादांना कधी भेटला नाही तो माणूस ज्यावेळेला फ्लॅक्स लावतो श्रद्धांजलीची, ही दादाची ओळख आहे. ह्याची भीती असेल की आम्हाला माहीत नाही, मग त्यामुळे ह्यामध्ये असा संभ्रम निर्माण केला जातो काय खरं वाटतं मला वाटतं ह्याच्यात राजकारण होऊ नये. आणि मला असं वाटतं की आता शेवटी राष्ट्रवादीच्या परिवारामधला एक, राष्ट्रवादीच्या परिवारातला जे आहेत त्या पक्षांनी त्यांचा निर्णय घ्यायचा, त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा आहे. पण मी आज स्पष्ट शब्दात सांगतो, आमच्या पाठीमागे शरद पवारांचं वलय आहे, शरद पवारांचं नेतृत्व आहे, आमचा योद्धा आहे. दुसऱ्या दिवशी बारामतीला ज्यावेळेला ते फिरायला सुरुवात करतात त्यावेळेस आम्हाला प्रेरणा मिळते. आम्ही एवढंच सांगतो की आम्ही कुठेही हातबल नव्हतो, फक्त दादांची इच्छा म्हणून व्यक्त केलेल्या भावनेला कोणी त्याला वेगळ्या प्रकारचा राजकीय रंग देऊन प्रयत्न करत असते, ते दुर्दैवाचं आहे. मला वाटतं हे होऊ नये